आपल्या विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण म्हणजेच चिखलदरा. येथे ना आम्ही 2 दिवसाची छोटीशी ट्रिप ऑर्गनाईज केली होती आणि या ट्रिपमध्ये ना सगळ्यात पहिले एकच मोटिव्ह आमचा होता, तो म्हणजे फक्त रिलॅक्स होणे. आम्हाला कुठेही जास्त जाऊन फिरायचं नव्हतं. हां, एक टार्गेट होतं आमचं, की ते आम्हाला बघायचं होतं, तर ते डे 2च्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल. सगळ्यात पहिले परतवाडाहून निघालो आणि चिखलदरा पोहोचलो. इथे आल्यानंतर आमच्या या रिसॉर्टमध्ये जिथे आम्ही बुकिंग केली होती, तिथे आम्ही चेक इन केलं. आता या रूमचा टूर असो किंवा ही बाल्कनीचा व्ह्यू असो, इथे आल्यावर काय कसं केलं, इथपर्यंत आलो वगैरे, तर मधात जे पण आम्ही काही शूट वगैरे केलं ते सगळं मी ना माझ्या यूट्यूबच्या व्लॉगमध्ये पोस्ट केलं आहे. कारण की तिथे मी लाँग फॉर्मॅटचे व्लॉग्स बनवते आणि डे 1 आणि डे 2 इन चिखलदरा दोन्हीही पार्ट मी तिथे पोस्ट करून झालेले आहे. चिखलदऱ्यामध्ये आम्ही आधीही स्टे केलेला आहे, पण यावर्षीच्या स्टेमधलं हे जे रिसॉर्ट आहे मला हे बेस्ट वाटलं. आमच्या फ्रेंडनी आम्हाला हे सजेस्ट केलं होतं आणि खरंच खूप जास्त भारी होतं. इथलं फूड असो, ॲम्बियन्स असो, स्टाफ असो, सगळ्या काही गोष्टी मला तर फार आवडल्या. आणि तुम्हालाही बघायचं असेल की तिथलं सगळं काही जे मी शेअर केलेलं आहे ते कशाप्रकारे आहे आणि तुम्हाला पण तिकडे जायचं असेल, तुमचा प्लॅन होत असेल की चिखलदरा आता जायचं आहे, तर हे ठिकाण बेस्ट आहे. याचं नाव, याची इन्फॉर्मेशन, जे पण तुम्हाला म्हणजे इथे चार्जेस वगैरे किती पडत आहे, हे सगळ्या गोष्टी मी तिकडे शेअर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तो व्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि तुम्ही पण जर पहिल्यांदा कुठल्या फॅन्सी रेस्टॉरंटला, रिसॉर्टला व्हिजिट करणार असणार ना, तर तिथल्या बेसिक एटिकेट्स ज्या असतात ना, त्या तुम्हाला माहीत असायला हव्या. किंवा बाकीही गोष्टी असतात ज्या फॅसिलिटीज तिथे प्रोव्हाइड होतात आपल्याला, त्या कशा यूज करायच्या वगैरे, तर ते सगळं जाणून घेण्यासाठी तो व्लॉग नक्की जाऊन बघा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग्ससाठी मला यूट्यूबला सबस्क्राईब करा, इन्स्टाला फॉलो करा. तुमच्यासाठी छान छान कंटेंट मी आणखीन घेऊन येणार आहे, तर मला नक्की सपोर्ट करा. जय गजानन माऊली.